नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅफे या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे टेट 2025चे जे फॉर्म भरायचे सुटलेले आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत की ज्याच्यावर आपण फॉर्म भरू शकतो। तर या ठिकाणी खूप डॉक्युमेंट आहेत, लक्ष द्या। या ठिकाणी व्यवस्थित सगळी माहिती सांगतो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करू। या ठिकाणी महत्त्वाचं डॉक्युमेंट असं आहे की आपलं जर एखाद्याचं लग्न झालं असेल, एखाद्या लेडीचं वगैरे, तर त्यांना महत्त्वाचा प्रश्न पडतो की आपलं आधार कार्ड आहे आणि आपलं लग्न झालं आहे, लग्नानंतरचं नाव बदललं आहे, तर मग या ठिकाणी कोणत्या नावाने फॉर्म भरायचा। तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जर आधार कार्डवर जे नाव असेल त्या नावाने फॉर्म भरायचा आहे आणि एक्झामला जायचं आहे। एक्झामला जाताना आधार कार्ड न्यायचं आहे। जर आधार कार्डवरती लग्नानंतरचं नाव जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला एक्झामला जाताना आधार कार्ड आणि मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट घेऊन जाणं गरजेचं आहे। त्यानुसार तुम्ही ज्यांचं लग्न झाले त्या महिलांनी ही दक्षता घ्या। तर या ठिकाणी डॉक्युमेंटची लिस्ट मी वाचून दाखवतो कोणते डॉक्युमेंट लागतील। या ठिकाणी आधार कार्ड लागणार आहे, एक्झामला जाताना मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे, तसंच गॅझेट पण लागणार आहे। त्या दोन्हीपैकी कोणतं तर डॉक्युमेंट तसंच तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर या ठिकाणी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे। जर एखाद्या व्यक्तीकडे नॉन क्रिमिनल आत्ता अवेलेबल नसेल तर त्यांनी आत्ता लगेच अप्लाय करा। लास्ट डेट फॉर्म भरायची 10 तारीख आहे, तर 10 तारखेच्या ते नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असलं गरजेचं आहे। त्या पद्धतीने हे 2 डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजेत। या ठिकाणी महाराष्ट्राचा रहिवासी म्हणून तुमच्याकडे या ठिकाणी डोमासेल पण असले गरजेचं आहे। त्याचबरोबर एक फोटो पाहिजे, आयडेंटिटी साईज फोटो, ज्याचा बॅकग्राऊंड व्हाईट कलरचा असावा किंवा लाईट कलर बॅकग्राऊंड असला तरी चालेल, एक आयडेंटिटी साईज फोटो। हे 60 तर डॉक्युमेंट झाले। तसेच आता मी तुम्हाला दाखवणार आहे एज्युकेशन डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात। तर या ठिकाणी मी फोटो दाखवतो, ह्या फोटोमध्ये हे 6 डॉक्युमेंट वगैरे दिसतात। हे 6च्या 6 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। यामध्ये 10वीचं मार्कशीट आहे, 12वीचं मार्कशीट आहे, पदवी मार्कशीट म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनचं मार्कशीट लागणार आहे। या ठिकाणी तर तुमचं डी.एड. बी.एड. मार्कशीट वगैरे असेल तर ते लागणार आहे। या ठिकाणी ॲपेरिंग वगैरे चालत नाही, कारण याच्यामध्ये पर्सेंटेज वगैरे टाकावं लागतात, त्यासाठी आपल्याला डी.एड. बी.एडचं हे मार्कशीट हवं आहे। तसंच या ठिकाणी TET झाली असेल किंवा तुमची CTET झाली असेल तर त्याचं मार्कशीट पाहिजे। मार्कशीट कशासाठी पाहिजे, कारण तुमचं जे TET झालं असेल तर TETचा सीट नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला किती पर्सेंटेज पडले ते पर्सेंटेज वगैरे लिहिण्यासाठी या ठिकाणी याची सर्व मार्कशीट पाहिजेत। तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा, डाव्या हाताचा अंगठा, स्वघोषणापत्र, हे 2 डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहेत। आपण फॉर्म भरताना डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा या ठिकाणी अपलोड करायचा आहे स्कॅन करून। तसंच स्वघोषणापत्र हे आपण स्वहाताने लिहून घ्यायचं आहे आणि ते या ठिकाणी अपलोड करायचं। तर स्वघोषणापत्र कुठे पाहायला भेटेल, तर या ठिकाणी मी तुम्हाला पुढे दाखवतो स्वघोषणापत्र। त्या पद्धतीने तुम्ही ते लिहून या ठिकाणी तुमच्यापाशी ते तयार ठेवायचं आहे। स्वघोषणापत्र या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो, या पद्धतीने असते हे या पद्धतीने स्वघोषणापत्र आपल्याला एका कोऱ्या कागदावर लिहायचं आहे। आय एम लिहिलं, त्याच्या पुढे तुमचं नाव पूर्ण टाकायचं, त्याच्यानंतर हर्डली बाय डिक्लेअर दॅट वगैरे सर्व इन्फॉर्मेशन लिहायची आहे। या पद्धतीने तुम्ही पण हे स्वघोषणापत्र तयार करून ठेवा आणि ते डॉक्युमेंट्स एकत्र ठेवा, या पद्धतीने करायचं आहे। तर या पद्धतीने सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत। मी परत एकदा दोन्ही फॉर्मची लिस्ट दाखवतो, त्या पद्धतीने तुम्ही सर्व डॉक्युमेंट तयार राहा। तर या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा, जर एखाद्या व्यक्तीकडे कोणतं आरक्षण वगैरे असेल, म्हणजे जर एखादा एक सर्व्हिसमॅन वगैरे असेल, तर एखादा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, स्पोर्ट्समध्ये असेल, तर या व्यक्तीला त्यांचे वैयक्तिक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। त्या पद्धतीने तुम्ही त्या प्रकारामध्ये जाऊन त्या पद्धतीने त्या ठिकाणी अर्ज करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही ते सर्टिफिकेट आहे म्हणून या ठिकाणी पाठवू शकता। तसेच ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। या पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट आहेत। मी परत एकदा डॉक्युमेंट लिस्ट दाखवतो, त्या पद्धतीने डॉक्युमेंट लिस्ट तुमच्याकडे असणं गरजेचे आहे। यामध्ये आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासेल, नॉन क्रिमिनल, फोटो, स्वाक्षरी, ईमेल ID, मोबाईल नंबर, या गोष्टी तुमच्यापाशी असणं गरजेचं आहे। फॉर्म भरताना ह्या गोष्टी लागणार आहेत तुमच्याजवळ। तसंच याच्या पुढे 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, पदवीचं मार्कशीट, पोस्ट ग्रॅज्युएशन, डी.एड. बी.एड. मार्कशीट, CET, TET वगैरे ते झाले असेल तर त्याचं मार्कशीट, तसेच सांगितल्याप्रमाणे डाव्या हाताच्या ठस्याचा अंगठा, तसेच ते स्वघोषणापत्र, या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। हे सांगितलेले डॉक्युमेंट जर तुमच्यापाशी असतील तर तुम्ही या ठिकाणी लगेच हा टेटचा फॉर्म भरू शकता। टेटचा फॉर्म कसा भरावा या संदर्भात एक मस्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, चॅनलवरती जावा तुम्ही, किंवा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे। डिस्क्रिप्शनमध्ये जावा, लिंक ओपन करा आणि तो व्हिडिओ पाहून तुम्ही अर्ज करा। अगदी सोप्या भाषेत सांगितलेले आहे सर्व माहिती वगैरे। याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याची आम्ही 100% खात्रीशीर उत्तरं देतोच।
तसेच काय माहिती लागली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सर्व गव्हर्नमेंटच्या ज्या भरती असतात, परीक्षा असतात, त्याची सर्व माहिती आपल्या चॅनलवर येत राहते. त्यासाठी आत्ताच आपल्याला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.